8 सप्टेंबर पासून म्हणजेच भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून ते 21 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच भाद्रपद अमावस्येपर्यंतचा जो कालावधी असतो त्याला पक्ष पंधरवडा असं म्हणतात. पक्ष पंधरवडा म्हणजे काय? या पक्ष पंधरवड्यामध्ये आपल्या मागच्या 3 पिढ्यांमध्ये जे कोणी आपले पितृ असतील, आपले वडीलधारी माणसं असतील, हे जे कोण लोक गेलेले आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी, त्यांच्या पुढच्या गतीसाठी व त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी हा पक्ष पंधरवडा असतो. आणि ह्या 15 दिवसांमध्ये आपल्या मागच्या 3 पिढ्यांमध्ये जे जे लोक गेलेले असतात त्यांच्यासाठी श्राद्ध आणि तर्पण हा विधी करायचा असतो. जर तुम्हाला प्रॉपर एखादा ब्राह्मण बोलवून श्राद्ध करायला जमत नसेल तर तुम्ही त्या दिवशी एखाद्या अनाथ आश्रमात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही तुमच्या पितरांच्या, आई वडिलांच्या आवडत्या गोष्टींचं दान करू शकता. यामुळे देखील तुम्हाला पितरांचे चांगल्या पद्धतीनं आशीर्वाद मिळून आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडथळे आहेत ते दूर होऊन चांगली प्रगती होण्यास मदत असते. याशिवाय या पितृ पंधरवड्यामध्ये तुम्ही दत्त महाराजांची उपासना जितकी जास्तीत जास्त कराल, श्री गुरुदेव दत्तचा जप जितका जास्तीत जास्त कराल, याशिवाय कुलदेवतेची उपासना जितकी जास्तीत जास्त कराल तितकी तुम्हाला फायद्याची ठरेल. याशिवाय या 15 दिवसामध्ये पितृपीडा निवारण स्तोत्र जे आहे ते तुम्हाला नैमित्तिक वाचायचं आहे. ज्यांना कोणाला पितृपीडा निवारण स्तोत्र हवा असेल त्यांनी मला नक्की संपर्क करा, मी ते देईन. याशिवाय ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष देखील आहे त्यांना सुद्धा हा 15 दिवसाचा कालावधी अतिशय उत्तम आहे. जास्तीत जास्त कुलदेवीची, जास्तीत जास्त श्री गुरु दत्तात्रेयांची उपासना करून तसेच पितृपीडा निवारण स्तोत्राचं रोज पठण करून तुम्ही पितृदोषापासून होत असलेल्या त्रासामधून सुद्धा सुटका करून घेऊ शकता. ज्यांना पितृपीडा निवारण स्तोत्र हवं असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करावा, मी तुम्हाला ते पाठवून देईन. श्री स्वामी समर्थ.